कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळ्यालगत मिटलेले. संपूर्ण देहाचं निरीक्षण, जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. जाणीव आपल्या पोटाच्या हालचालीकडे. सावकाश थांबायचे. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमधला नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सुरुवात करूया. आता आपण सुरुवातच सूर्यनमस्कारापासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभे राहायचे. सूर्यनमस्कार. बैठक स्थिती आणि मग सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय मध्ये, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि डोळे उघडून उगवता सूर्य त्याचं छिद्र पाहण्याचा प्रयत्न करूया. मनामध्ये एक ऊर्जा, प्रसन्नता आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम सूर्याय नमः। एक, दोन, तीन, चार उजवा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय पुढे, 10, 11, 12। ओम भानवे नमः। एक, दोन, तीन, चार डावा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय मध्ये, 10, 11, 12। ओम प्राय नमः। एक, दोन, तीन, चार उजवा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय मध्ये, 10, 11, 12। ओम भास्कराय नमो नमः। एक, दोन, तीन, चार डावा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, 10, 11, 12। विश्रांती थोडा वेळ, रिलॅक्स, मुखधुती। श्वासाची गती वाढली असेल तर आज आपण डायबिटीज वाला सूर्यनमस्कार पण बघणार आहोत। तर आधी एक मी दाखवते, दर्शनाने तुम्हाला बहुतेक माहिती असेल, तुम्ही करायला हरकत नाहीये। बाकीच्या आधी बघून घ्या की इथे कुठली स्टेप वेगळी आहे, आणि मग आपण एकत्रित करणार आहोत डायबिटीज वाला सूर्यनमस्कार। इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, आधी बघून घेऊया आणि मग एकत्र। एक, नमस्कारासन। दोन, हस्त उत्तानासन। तीन, हस्त पादासन, सॉरी, 3 हस्त पादासन। 4 जे आहे ते आपण अश्वसंचलनासन, आणि 5 ला आपण चतुरंग दंडासन करतो। 6 इथे आपल्याला शशकासन करायचंय, आणि मग अष्टांगासन, त्यानंतर 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 ला पुन्हा एकदा शशकासन, म्हणजेच आपल्या सीटचा भाग दोन्ही पायांवर देईल, कपाळ जमिनीवरती। हे झालं 9 शशकासन। 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलनासन। 11 हस्तपादासन, आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन। ठीक आहे, इथे फक्त जी आपली 2 स्टेप ज्या आहेत, ज्या आपल्याला शशकासनाच्या घ्यायच्या आहेत। सुरुवात करूया। मॅटच्या पुढे उभं राहायचंय, दोन्ही हात जोडून घ्यायचे, आणि आता सुरुवात करूया। एक, हस्त उत्तानासन, दोन्ही हात वर। 2 हस्त पादासन। 3 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन। 4 चतुरंग दंडासन। 5 शशकासन, आपल्या सीटचा भाग आपल्या पायावर, कपाळ जमिनीवर। 5 शशकासन। 6 अष्टांगासन। 7 भुजंगासन। 8 पर्वतासन। 9 शशकासन। 10
उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन 10 हस्तपादासन आणि सावकाश 11 ऍक्च्युली हस्तपादासन आहे आणि मग 12 नमस्कार. तिथल्या तिथेच आपण नमस्कार करतो. अजून एकदा करूया. 1 दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन 2 हस्तपादासन 3 डावा पाय मध्ये, अश्वसंचलन 4 दंडासन 5 शशकासन, गुडघे जमिनीवर टेकून सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 5 शशकासन आपण केलंय. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. रिलॅक्स व्हायचं पुन्हा एकदा थोड्या वेळ. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आज आपण चंद्र नमस्कार सुद्धा बघणार आहोत. तर ही पण सूर्यनमस्कारासारखी स्टेप आहे, फक्त थोडस एका 5व्या आणि पुन्हा एकदा 9व्या स्टेपला आपल्याला थोडस वेगळं करायचंय. तर हे सुद्धा मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. पुन्हा मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. आपण बघतोय चंद्र नमस्कार. तर 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन. आता 4 ला जेव्हा आपण अश्वसंचलन करतो तेव्हा आपल्याला वीरासन करायचं. 4 वीरासन, 5 पुन्हा चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि 9 वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. इथे फक्त अश्वसंचलनाची जी स्टेप आहे ती आपण ती न करता आपण वीरासनाची स्टेप करतो. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे वीरासन, हलका सा बॅकवर्ड बेंड, 5 दंडासन डावा पाय मध्ये, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया आणि आपण थांबूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे वीरासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. विश्रांती. रिलॅक्स व्हायचे आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
मान मध्ये सैल सोडूया. रिलॅक्स. सावकाश एका कुशीने वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. मान आपले डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. तासात पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण जे सूर्यनमस्कार केली त्यानंतर डायबिटीज वाले सूर्यनमस्कार आणि त्यानंतर केलेलं चंद्र नमस्कार, या सगळ्याच्या कृती मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करूया. हे करत असताना आपली श्वासाची गती वाढली होती का आणि ती आता तशीच आहे की संथ आहे हेही तपासून पाहूया. श्वास आणि हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित टप्प्याटप्प्याने वर उचलायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि दोन्ही पाय 10 अंश वर आणि ते थांबूया. 1 2 3 4 5. 20 अंश वर होल्ड. 1 2 3 4 5. 30. 1 2 3 4 5. 40. 1 2 3 4 5. 50. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 70. 1 2 3 4 5. 80. 1 2 3 4 5. 90. वेट थांबायचंय आणि आता दोन्हीही पायांचे अंगठे पकडायचे. डोकं वर न उचलता पायाचे अंगठे पकडा. रिलॅक्स. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल, कमरेचा भाग वर उचलला जाईल आणि इथे आपण थांबतो. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित श्वास घेत घेत लांब करूया आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता एक पाय फोल्ड, मग दुसरा पाय फोल्ड. एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ कृती. बरोबर. सावकाश. थांबायचं. दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपले हात आतल्या बाजूने असतील. हा, पाय फोल्ड करा, फोल्ड करा. बरोबर. आणि आता सुरुवात. आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि एकदा डाव्या. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे. थांबा. मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ अंगठे पकडून. येस, बरोबर. आता पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. पाय तसेच 90 डिग्री वर. ठीक आहे. सीटचा भाग जो वर उचलला आहे तो पुन्हा एकदा पूर्णपणे जमिनीवर येऊ देत आणि पाय 90 डिग्री वर आहेत. ठीक आहे. आणि आता ज्या टप्प्याने आपण वर आलोय तसेच आपण खाली येणार आहोत. पाय 90 डिग्री वर आहेत. होल्ड. 1 2 3 4 5. 80. 1 2 3 4 5. 70. होल्ड. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 50. 1 2 3 4 5. 40. 1 2 3 4 5. 30. 1 2 3 4 5. 20. 1 2 3 4 5. 10. 1 2 3 4 5.
आणि 0. रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपण जे होल्ड केलं होतं प्रत्येक स्थितीमध्ये पाय, त्यामुळे आपल्या पोटावरती जो प्रेशर आला होता, त्यामुळे थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. हे सगळे प्रकार वेट लॉस साठी अतिशय उत्तम आहेत. रिलॅक्स. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पुन्हा आपला उजवा पाय वर उचलायचा आहे आणि आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्या. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. अँकल जॉइंट्स मधून पाऊल वर खाली करूया. अप अँड डाऊन. उजवा पाऊल वर खाली. रोटेशन क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आणि आता फक्त गुडघ्यातून उजवा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. फक्त गुडघ्यातनं पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. उजवा पाय गुडघ्यातनं एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आता रोटेशन फक्त गुडघ्यातून रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश हाताची पकड सोडून द्या उजव्या मांडीच्या खाली जी आहे ती, आणि उजवा पाय पुन्हा एकदा उभा करून ठेवायचा, फोल्ड करून ठेवायचा आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय वर उचलूया. आपल्या हाताचा आधार डाव्या गुडघ्याच्या खाली. अँकल जॉइंट्स मधून पाऊल वर खाली करून घेऊया डाव्या पायाचं. डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. आणि रोटेशन क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. हा आपण हातांचा आधार दिलेलाच आहे. उजवीकडे, डावीकडे. सेंटरला येऊन थांबूया. आणि आता रोटेशन फक्त गुडघ्यातनचा पुढचा पाय गोलाकार फिरेल. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. आपल्या हाताची पकड सोडून द्या. डावा पाय पुन्हा उभा करून ठेवायचा आहे. आता दोन्ही पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. करणार आहोत आपण द्रोणासन, म्हणजेच बोट पोश्चर. एकाच वेळेला आपल्याला आपलं संपूर्ण शरीर लिफ्ट करायचंय. त्याच्या आधी आपण पाहिलेलं होतं की अर्ध द्रोणासन आपण केलं होतं. त्यावेळेला आपण हाताचा आधाराने आपली अपर बॉडी वर उचलली होती, बरोबर अशा प्रकारे. आणि मग आपण दोन्ही पाय असे वर उचलले होते. तर आज आपल्याला एकत्रित दोन्ही हात आणि पाय जमिनीपासून वर उचलायचे. ठीक आहे. आपल्याला जसं जमेल, आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. जर पूर्ण द्रोणासन येत असेल तर तसं करा, किंवा हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचलून मग दोन्ही पाय वर उचला, जे आपण आधी शिकलेलो आहोत. तर आता सुरुवात करूया. ज्यांना पाठकड्याची दुखणे आहेत, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना हातांचा आधार घेऊनच करावं. एकत्र शरीर उचलू नका. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळले,
हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया यथाशक्ती प्रयत्न. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. खूप छान, दर्शनात राहील. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे आणि इथे थांबूया. श्वास चालू आहे. 5. हात थोडेसे खाली घ्या. 5, 4, 3, 2, 1. सावकाश हात खाली, पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर ठेवा आणि विश्राम. रिलॅक्स. सावकाश आपल्याला उजव्या कुशीला वळायचंय. आज आपण करणार आहोत अनंतासन. सोपं आहे. उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचंय. डावा हात पूर्णपणे आपल्या शरीरावर असेल. आपलं सरळ शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. एका सरळ रेषेमध्ये आपलं संपूर्ण शरीर. आता उजव्या हाताचा स्टँड करायचा आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. उजव्या हाताचा स्टँड करून भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती विश्रांती घेतात त्याप्रमाणे ही स्थिती, म्हणून याला अनंतासन असं म्हणतात. आता आपण पुढची कृती करूया. आपला डावा हात वर आहे, तो आपल्या समोर ठेवायचा आहे, छातीच्या समोर सपोर्टसाठी, म्हणजे आपला बॅलन्स आणि कृती व्यवस्थित करता येतील. आता सुरुवात करूया. फक्त उजवा आपला वरती कुठला पाय आहे? डावा पाय आहे, बरोबर. तो डावा पाय फोल्ड करूया, म्हणजे गुडघा मांडी आपल्या छातीजवळ येईल आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता वर असलेला डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली करा. तिथल्या तिथेच अप अँड डाऊन, तिथल्या तिथेच. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि तिथल्या तिथे अप अँड डाऊन. आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे, कमरेतनं पुढे आणि मागे. 1, पुढे, मागे. 2, पुढे, मागे. 3, सेंटर. सेंटरला यायचंय. आणि आता श्वास घेत घेत वर असलेला डावा पाय वर घ्यायचा 90 डिग्री आणि श्वास सोडत सोडत खाली. अगदी श्वासाशी आधारित करा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला करता येईल कृती. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्याने गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर आणि आता इथे होल्ड. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा, जे शक्य आहे ते. परफेक्ट. आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. खाली असलेला उजवा पाय सरळ आहे आणि इथे आपण थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. हाताचा आधार सोडून द्या. हात पुन्हा खाली येऊ देत आणि हळूहळू डावा पाय नियंत्रित सावकाश खाली. उजवा हात पुन्हा सरळ करा, त्याच्यावर आपलं डोकं ठेवा आणि एका कुशीला टर्न होऊन थोडा वेळ विश्रांती पाठीवर पडू. हीच कृती आपण आता विरुद्ध हाताने करूया. आता डावा हात वरती, त्याच्यावर आपलं डाव्या हाताच्या मनगटावरती आपलं डोकं. उजवा हात आपल्या उजव्या पायावर सरळ असेल. पुन्हा संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. डाव्या हाताचा स्टँड करूया. बरोबर. उजवा हात जो समोर आहे तो आता आपल्या छातीपाशी येईल आणि आता वर असलेला उजवा पाय फोल्ड करूया. गुडघा मांडी छातीपाशी आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. आता उजवा पाय जास्तीत जास्त वर खाली तिथल्या तिथेच अप अँड डाऊन. छान. आणि आता सावकाश थांबायचंय. उजवा पाय कमरेतनं जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1, पुढे, मागे.
2, पुढे मागे 3, सावकाश मध्ये येऊन थांबा. आता श्वास घेत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून सावकाश. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि होल्ड. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा पाय खाली रिलॅक्स असेल, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. खूप छान, परफेक्ट. ऍडमिन ज्याने दिलेलं आहे, खूप छान प्रयत्न आहे. सावकाश. बोटं नसेल पकडतायत तर अँकल पकडा किंवा मांडीच्या खाली आधार द्या. हा, म्हणजे पाय व्यवस्थित राहील. चांगलं करताय तुम्ही, छान. आणि इथे थांबूया आपण. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हाताचा आधार सोडून द्या आणि सावकाश उजवा पाय हळूहळू खाली घ्या, कुठेही गडबड घाई न करता. डावा हात जो आपला फोल्ड आहे, स्टँड आहे, तो सरळ करा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि कुठल्याही एका गालावर पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. दोन्ही हातांमध्ये आणि पायामध्ये अंतर. डोळे मिटून घ्यायचे. रिलॅक्स. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्यायचंय. दोन्ही हात जोडून, दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ आपलं जमिनीवर. आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन. थोडस पावलांमध्ये मागे अंतर घ्या, गुडघे आणि पावलं लांब असतील. दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या छातीच्या रेषेत येतील, कोपरं सिलिंगच्या दिशेला. आणि आता एकाच वेळेला आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग संपूर्ण जमिनीपासून वर उचलायचे. दोन्ही हात पण आपले खांद्यातनं सरळ. तिर्यक भुजंगासन. आपण जे सूर्यनमस्कारामधली जी स्टेप आहे सेम तीच. बघ, नजर वरती सिलिंगकडे. आता इथे तिर्यक म्हणजे आपण एकदा उजवीकडे वळणार, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजव्या बाजूला वळूया. डाव्या पायाची टाच पाहायची, सेंटर. डावीकडे वळून उजव्या पायाची टाच, सेंटर. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीवर टेकवा. आपले पाय तसेच ठेवायचे, हात सुद्धा तसेच ठेवायचे. इथे थोडा वेळ थांबा, रिलॅक्स व्हा. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. आता आपल्याला एक छोटीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. श्वास घेत घेत वर यायचंय, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत खाली, कपाळ जमिनीवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली.
दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. पूर्णपणे पाठीचा मणका आपला तिथे एक प्रेशर स्ट्रेच असतो. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आज आपण करणार आहोत धनुरासन. ज्यांचं कुणाचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, तर त्यांनी हे करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा धनुरासन वर्ज्य आहे. याच्याने आपल्याला समजा लहान मुलांमध्ये बघा पोक काढून चालण्याची एक सवय असते, तर या धनुरासनने आपला पाठीचा कणा अगदी फ्लेक्झिबल होतो आणि ही सवय लहान मुलांची सुद्धा कमी होते. त्याचबरोबर मोठ्या माणसांचं सुद्धा उंची जास्त असेल तर असं पोक निघतो, तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर गळा आणि पोटावरती ताण आणि त्यांचंही आरोग्य सुधारतं. तर सुरू करूया धनुरासनला. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. त्याच्या आधी आपण अर्ध धनुरासन केलं होतं, एक एक पाय फोल्ड करून. आज आपण दोन्हीही पाय एकत्रित फोल्ड करणार आहोत. सुरुवात करा. दोन्ही पाय एकत्र फोल्ड करा मागच्या मागे. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. कपाळ पूर्णपणे जमिनीवर आहे. धनुरासनने आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते, कारण की आपल्या बरगड्या, आपले फुफ्फुस ताणली जातात. आणि आता सुरुवात करूया. फक्त मांडीचा भाग आधी वर उचला. मांडीचा भाग वर उचलला की थोडस कपाळ सुद्धा वर उचललं जाईल. आणि आता हळूहळू पूर्णपणे वरती या. नजर समोर. आपले दोन्ही पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. इथे पूर्णपणे आपल्या लोअर बॅक वरती प्रेशर आहे. छातीचं प्रसरण. नजर समोर. श्वास चालू. परफेक्ट. श्वास चालू. अनकम्फर्टेबल वाटलं तर प्लीज आसन सोडून द्या. इथे थांबण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. 5, 4, 3, 2, 1. सावकाश कपाळ जमिनीवर. हातांचा जी पकड आहे हाताची ती सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला गळा आणि पाठीवर पडून विश्रांती. बघा श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पूर्णपणे श्वास आणि हृदयाची गती नॉर्मलला येऊ देत. सावकाश एका कुशीला वळूया आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. मान मध्ये सैल सोडूया. रिलॅक्स. धनुरासन आपण केलं. आपले गळ्यापासून छातीपर्यंतचे सगळे स्नायू ताणले होते. पाठकड्यावरती प्रेशर होतं. बरोबर. आता याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत. आपण पवन मुक्तासन करणार आहोत, ते पण बैठक स्थितीमध्ये. आपण पाठीवर पडून पवन मुक्तासन केलंय, आज आपण बैठक स्थितीमध्ये करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि आपल्या दोन्हीही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. आपले टाचा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ येऊ देत. गुडघे मांड्या जुळवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. जर आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता. ठीक आहे. पाठ करा सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे रिलॅक्स. संपूर्ण शरीर रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. आणि आपल्या पोटावरती जो प्रेशर आलेला आहे आपल्या मांड्यांच्या मुळे त्याची जाणीव. पाठकणा आपला हलकासा ताणला गेलाय त्याची ही जाणीव. आणि जोड श्वासाची.
श्वास घेतोय, सोडतोय. आता ज्यांना शक्य आहे, ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास नाहीये, त्यांनी फक्त आता पुढची कृती करायची आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपलं नाक, हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा आणि बाकीच्यांनी जसं शक्य आहे तसं आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बैठक स्थितीमध्ये पाऊण तास. श्वास चालू. सावकाश श्वास घेत घेत वर. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकणा सरळ करायचंय. करणार आहोत आपण पर्वतासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतील. हाताची कोपरे जी आहेत ही जमिनीला समांतर. आता हे जोडलेले हात आपल्याला श्वास घेत घेत वर घ्यायचे डोक्याच्या दिशेने. आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली समोर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. खूप छान. नकळत आपण डोळ्याचे कपाळावरती आठे आणतो, तर तसं न करता चेहरा शांत आणि डोळे मिटून घ्या. आता समजा कुणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल आपले जोडलेले हात वरती ठेवणं, तर त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगकडे घ्या आणि अशा प्रकारे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तसेच दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवून इथे थांबण्याचा प्रयत्न करा आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. एक श्वास घ्यायचा खोलवर आणि सावकाश सोडायचा. अशाच प्रकारे दुसरं आवर्तन पण करून घ्या. आता सगळ्यांनीच आपली हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि तळवे सिलिंगकडे घ्या. सगळ्यांनी एकत्रित परफेक्ट बरोबर. आणि आता आपल्याला थोडस उजव्या बाजूला वळायचंय. मागची भिंत बघा. सेंटर. डावीकडे वळूया. मागची भिंत बघूया. सेंटर. पुन्हा एकदा उजवीकडे. डावीकडे. हात तसेच कोपरातनं वर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. हात तसेच कोपरातनं सरळ आहेत आणि आता आपण थोडस साइडवर्ड बेंड होणार आहोत. एकदा उजव्या बाजूने, मग डाव्या बाजूने. एक. उजवीकडे. डावीकडे. 2. उजवीकडे. डावीकडे. 3. थांबायचंय मध्ये येऊन. दोन्ही हात तसेच पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये वरच्या वर. आणि आता पुन्हा एकदा डोळे मिटून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या. रिलॅक्स. खांदे कोपरं शिथिल. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी मात्र हे पुढे झुकणारी योग मुद्रा करणं टाळायचं आहे. तर हिचे फायदे काय आहेत? योग मुद्रा जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतो
त्यामुळे ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त मुद्रांचा अभ्यास हा नेहमीच आपल्या अंतस्रावी ग्रंथींवरती थेट परिणाम करतो. त्याचबरोबर गळ्यावरती सुद्धा एक प्रकारचा प्रेशर असतो, त्यामुळे थायरॉइड सुद्धा या योग मुद्रेमुळे आटोक्यात राहण्यास किंवा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा जो तजेलदारपणा आहे तो सुद्धा वाढायला मदत होते. आपण ही योग मुद्रा मागे वज्रासनामध्ये पाहिली होती. आपल्याला सेम तशीच करायची, फक्त आपण वज्रासन न घालता पद्मासन घातलेलं आहे. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. मी थोडीशी टर्न होते कारण की तुम्हाला नीट दिसलं पाहिजे म्हणून. तुम्ही तुम्ही जागा बदलायची गरज नाहीये, मीच फक्त टर्न झालेली आहे. आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठकळ्याचा जो शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायचे. आपण सेम जसं वज्रासनामध्ये करतो तीच कृती आपण करतोय. नजर समोर, चेहरा शांत, आणि आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, थोडीशी हलवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आधी आपला पोटाचा भाग पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपला गळा, मग आपली हनुवटी, त्यानंतर नाक, आणि शक्य असेल तर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण सरेंडर, नतमस्तक. आपण जे कोणी आपली देवता आहे, आपले आई वडील आहेत, आपले गुरुजन आहेत, त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतोय, ही भावना आपल्या मनामध्ये लीन भाव. आता हाताची पकड थोडीशी लूज करा, म्हणजे खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडले जातील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आहे, डोळे बंद आहेत. आता ज्यांना कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समजा थोडस अंतर राहत असेल, कपाळ जमिनीकडे टेकलं जात नसेल, त्यांनी काय करा, हाताची पकड सोडा, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ टेकवा. आता इथे सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न आपण करतोय. इथे पुन्हा आपण थांबूया यथाशक्ती. खांदे आपल्याला गुज सोडायचे आहेत आणि जोड आपल्या श्वासाची आहे. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. पाठकण्यावरती छान असा ताण, पोटावरती प्रेशर. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलेल्या आहेत त्यांनी. आता ती आपली हाताची पकड थोडीशी घट्ट करूया. जे आपण लूज सोडले होते खांदे कोपरं, ते पुन्हा एकदा थोडेसे घट्ट करायचे आहेत आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करूया. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत वर या. श्वास घेत घेत वर, डोळे मिटून घ्यायचे. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि इथे थांबा. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होऊ देत. योग आसनं ही आपली स्वानुभूतीची आसनं असतात. प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. सावकाश एक एक पायाने पद्मासन जे आपण घातलंय, पद्मासन अर्ध पद्मासन, ते सोडून घ्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. आपण गेले 2-3 दिवस मुद्रांचा अभ्यास करतोय. आपण वायू मुद्रा पाहिली, काल आपण प्राण मुद्रा पाहिली, आज आपण अपान मुद्रा बघणार आहोत. तर ही अपान मुद्रा जी आहे ती आपलं डायजेशन साठी फार महत्वाची आहे. म्हणजे आपण जे काही अन्न खातो तर ते नीट पचलं गेलं पाहिजे, किंवा पोटाचे आपले जे काही विकार आहेत तर ते कमी होण्यासाठी ही अपान मुद्रा आपल्याला खूप जास्त मदत करते. तर ही शक्यतो जर तुम्ही जेवणानंतर केलीत तर तुमचं खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पचलं जातं. जेवणानंतर जसं आपण वज्रासन करतो त्याचप्रमाणे जर तुम्ही ही अपान मुद्रा केली तर तुमचं खाल्लेलं अन्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पचलं जाईल. अगदी सोपी आहे, एकदम सोपी, समजायला पण अगदी सोपी आहे. दोन्ही हात. आता आपण लहान मुलांना हरणाचं तोंड कसं दाखवतो भिंतीवरती, त्याप्रमाणे आपल्याला मधली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची
आणि ती अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. मधली दोन बोट, त्यांचं टोक आणि अंगठ्याचं टोक जुळवून घ्यायचं. करंगळी आणि पहिलं बोट ओपन असेल. करंगळी आणि पहिलं बोट परफेक्ट, बरोबर. आणि आता हे हात आपल्याला आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत. हा, हाताचे तळवे सिलिंगकडे, परफेक्ट. कोपरं अगदी रिलॅक्स ठेवा, आपल्या शरीराच्या जवळ घेऊन. डोळे मिटून घ्या. एक हलकसं स्मित हास्य. आणि माझं पोटाचं आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. नॉर्मल श्वासाकडे आपली जाणीव असेल. अय्यो, 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. याच अपान मुद्रेमध्ये आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दुसरं आवर्तन, खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात आपण जोडून घेऊया आणि प्राणायामाचा श्लोक बोलूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवूया. आणि अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. दुसरा बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आता पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की आपला हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये. सुरुवात करूया. पुढची 3 आवर्तनं सूचनेशिवाय आपली आपण. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहधारणा, जाणीव आपल्या प्राणस्पंदनांकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं तिथे किंचितसा दाब आणून तिथल्या रक्तप्रवाहाची स्पंदनं तिकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. आणि 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये हा मकार असेल. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना ओंकार ओ. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना ओंकार ओ. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना ओंकार ओ. चेहरा अगदी शांत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. प्रत्येक श्वास घेताना आपण एनर्जाइज होत आहोत. घेतलेला श्वास सोडताना आपण स्ट्रेस आउट होत आहोत. श्वास घेताना चैतन्ययुक्त, श्वास सोडताना तणावमुक्त. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत आपण स्वतःला आपला नेहमीचा संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेत बसा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्यामुळे उद्या सकाळी आपला 6 वाजता वर्ग होणार आहे. उद्या सुट्टी नाहीये. उद्या आपला 6 वाजता वर्ग होणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त. तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेऊ शकता. आणि हा सगळ्यांसाठी ओपन आहे उद्याचा वर्ग. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम.
मीटिंग एंड करते सगळ्यांना शुभ दिवस. हरी.